नमस्कार, JKM झोनमध्ये आपलं स्वागत आहे। ही मी बाही तयार करून घेतलेली आहे, अस्तर लावून पूर्ण कटिंग करून अस्तर जोडून घेतलेलं आहे मी मेन कपड्याला। तर त्याच्यावरती मी चेक्सवाली डिझाईन दाखवणार आहे आज। ही बाही दोन्ही पण बाही मी तयार करून घेतलेले आहे। तर त्याचा मधला सेंटर काढून घेते मी मध्यभागीचा। कॅनव्हास घेतलेले आहे मी, त्याच्या उंचीप्रमाणे 9.5 बाही उंची घेतलेली मी आणि कॅनव्हास त्या उंचीप्रमाणे घेतलं। ही रुंदी एवढी घेतली, डबल घडी करून 5 इंचाची रुंदी येते त्याची, कारण 1 इंचाचा चेक्स ठेवायचा आहे मला। तर आजूबाजूला थोडं 1.5 इंच मी जास्त ठेवते। हे दोन्ही बाहीचं पण आहे। बाहीची उंची 9.5 केलेली आहे आणि उंचीप्रमाणेच मी कॅनव्हास घेतलेलं आहे ते। दोन्ही बाजूने मी पिना लावून घेते। उंची आपल्या मनावर असती, 7ची 8ची पण केली तर थोडे छोटे 2 चेक्स येतात। मी 1 इंचाचे चेक्स घेणार आहे। तर हे 4 पदरी करून दोन्हीकडून मी पिन लावून घेतली कॅनव्हास हलू नये म्हणून, आणि त्याचा मधला सेंटर मी काढून घेते। हा त्याचा मधला सेंटर निघाला। डबल घडी करून 1 इंच इकडून आणि 1 इंच तिकडून अशी क्रॉसमध्ये रेष ओढणारे। तर 1.25 इंचाचा पण करता येतो, 1.5 इंचाचा पण करता येतो, पण ते ना खूप मोठे होते। आता हा 1 इंचाचाच करते मी, पण हा 1.25 इंचापर्यंत शिवून सावून तयार 1.25 इंचापर्यंतचा चौकोन होतो। तर 1 इंच घेतला, तसं अर्धा इंचाचा बी करता येतो, 1.25 इंचाचा पण करता येतो। जर बाहीची उंची कमी असली तर छोटे घेता येतात। आता मी हे टोक ते टोक जे मधलं सेंटर कापून मी आता पुन्हा हे टोक ते टोक लावून मध्यभागीचा सेंटर काढला मी तिकडच्या बाजूचा, आणि तो कापलेला त्रिकोणच मी त्याच्यावर ठेवून कापते। डबल मोजायचं काम नाही पुन्हा। आता परत मी हे टोक आणि ते टोक दोन्ही टोक एकावर एक ठेवते बरोबर, आणि ते मधला त्रिकोण निघालेला त्या त्रिकोणावरतीच हे पण कापून घेते। तर सारखं सारखं अशी मोजायची पण गरज नाही, आणि लहान मोठं तर अजिबात होत नाही, एकदम एकसारखं येतं। हे दोन्ही हाताचे कापले म्हणून मी अखंड ठेवलं होतं, तर ते वेगळं वेगळं करून घेते। आणि थोडं शिल्लक जास्तीचं ठेवलं होतं ना मी, 5 इंचाचं ठेवलं होतं, तर थोडं थोडं कडेने कापून घेते। इतकी काही गरज नाही आहे, कारण जास्त ठेवलं तर कापता येतं, पण कमी ठेवलं तर त्याला काहीच करता येत नाही, म्हणून मी एक्स्ट्राचं कॅनव्हास ठेवलं होतं। हा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, डबल घडी करून घेतलेला आहे। तर ते असं ठेवून एकावर एक ठेवून दोन्ही पण बाहीचं मी कापून घेते। थोडं थोडं शिल्लक ठेवलेलं आहे मी साईडला दाबण्यासाठी, त्याच्यावर ठेवून शिलाई मारण्यासाठी। हे जरा बरोबर करून घेते मी, खालीवर आहे। तर दोन्ही पण बाहीचे अस्तर मी कापून घेतले, त्याचे एक जोडून दाखवते मी, एक बाही तयार करून दाखवते। तर ते कॅनव्हास ठेवून आजूबाजूचं जे साईडचं थोडं थोडं ठेवलेलं आहे ना, तर ते असं दाबून घेते आतमध्ये। असं चारी बाजूनी पण मी 5चा टाका मारते, बारीक टाका काही मारत नाही। आता ह्याच्यामधला सेंटर मी काढून घेते खडूनी। जे मधले त्रिकोण असतात ना कोपरे, त्या कोपऱ्यावर मी इथून तिथून रेष ओढून मधला सेंटर काढून घेतला। तसंच मी आता बाहीचा पण मधला सेंटर काढून घेते, म्हणजे त्या सेंटरवर हा सेंटर ठेवून शिवता येतो। मध्ये मी खाचा पाडून घेतला, जे शोल्डरवरती जो भाग येतो मधला सेंटर तो मी खाचा पाडून घेतला, आणि सेंटर काढून इथून तिथून त्याला पण मी रेष ओढून घेतलेली आहे। आणि त्या रेषेवर ही रेष ठेवून बरोबर मध्यभागी सेंटर आला पाहिजे। तर त्याच्यासाठी पण मी एक खाली एक वरती अशी पिन लावून घेते, का की ते सरकणार नाही म्हणून। हे जे कडेनी आहे ना, कडेनी बारीक टाका घेते आता मी, मोठा टाका घेत नाही। तर जसं आपण गळ्याची पट्टी लावतो ना, एकदम त्याच पद्धतीने कडेनी मारायची, एकदम कडेनी पण नाही मारायची, कारण ते उसवायची भीती असती। त्याच्यामुळं जसं आपण गळ्याला पट्टी लावून कसं शिवतो, मी जवळून दाखवलेलं एकदम
तसे हे तिन्ही पण चौकोन शिवून घ्यायचे। वरचा चौकोन शिवून झाला माझा आणि मी थोडी दमादमाने दाखवते हळूहळू। व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे। असं मी तिन्ही पण चेक्स शिवून घेते। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा। दोन चौकोन झाले शिवून, हा तिसरा चौकोन चालला। असं दमादमाने एकदम हळूहळू शिवायचं आणि एकदम सोप्यातलं सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे। नवीन शिकणाऱ्यासाठी थोडं आहे, पण एकदा जर हाताखालून गेलं तर मग काही टेन्शन नसतं, सवय होऊन जाती। आता हे जे मधले चौकोन येतं मी त्याला थोडं थोडं कैची मारून घेते मध्यभागी आणि एक कापून दाखवते। तर कडेकडेनी कापलं मी, थोडा थोडा अस्तरचा कपडा सोडलेला आहे, एकदम किनारीने कापलेलं नाही आहे मी। थोडा थोडा कपडा सोडून मी कापलं आणि दोन्ही पण बाकीचे कापून घेतले आणि त्याला आहे ना असे बारीक बारीक खाचे देते। जिथं कोपरे आहेत ना त्या कोपऱ्यांना द्यायचं मेन, म्हणजे ते कोपरे लगेच पलटी पडतात। आणि हे जे मधले रेषा आहेत ना, मी रेषा ओढून घेते मध्यभागी कैची घालून आल्लात कापायचं, वर धरून कॅनव्हासची पट्टी हातात धरून कापायचं, नाहीतर मेन कपड्याला कैची लागण्याची भीती असती, त्यामुळं दमादमाने कापायचं। मला सुद्धा म्हणजे दमानीच कापावा लागतं। आणि खाचे पाडून घेतलेले मी, कपडा लगेच असा पलटी पडतो। खाचे पाडल्यानंतर खूप मदत होती कपडा पलटी पडायसाठी, आड्याघुड्या येत नाही त्याच्यामध्ये जास्त। आणि वाटलं ना तर असं थोडंसं हे मिरी टाकल्यावानी करायचं, असं थोडं एक बाजूने असं धरायचं बरोबर आणि अशा बारीक 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 चुन्या घालून असं थोडं बोटाने दाबायचं, एकदम सफाईदार येतं बघा। तर असंच केलेलं आहे मी सुद्धा। आणि ह्याच्यावरती कडेनी 5चा टाका देते मी। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा। असं मी 5 छोटा टाक्यानीच मारती आहे। कडेनी सगळ्या बाजूनी मी शिलाया मारून घेते आणि लेस पण लावता येते ह्याच्यावरती, पण मला लेस नाही लावायची, बटन लावायचं आहे। बटन पण मी तयार करून दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये। बटन कसं तयार करायचं, हा जो ब्लाऊजचा कपडा आहे ना, तर त्या साडीला बॉर्डर आणि पदर ह्या कलरचं आहे, ब्लाऊजच्या कलरचं, आणि साडी लव्हेंडर कलरची आहे त्याची। तर साडीतून मी 2-3 बोटा इतका एक पट्टी काढून घेतली आणि हे जे कोपरे आहे ना, हे कोपरे हात शिलाईच्या सुईने हाताने टाके द्यायचे, किंवा इथून तिथून तुरपाई पण केली बारीक तरी पण चालतं, म्हणजे हात घातल्यानंतर ते कोपरे असे बाहेर पलटी पडणार नाही, म्हणून बारीक टाके घालून घ्यायचे त्याला कोपऱ्यातून। आणि हा साडीचा कपडा मी 2 बोटा इतका काढलेला आहे। तर ह्या सोनेरी कलरच्या गुंड्या आहे, बाजारात अशा सोनेरी कलरच्या गुंड्या आणि किंवा सिल्वर कलरच्या गुंड्या अशा भेटतात। तर खाली जे 2 सुराख असतात ना, त्या सुराखमध्ये सुई किंवा खिळा असं घालून ते बाजूला करता येतं। ती गुंडी खोलून घेतली मी आणि ते सोनेरी कलरच्या आहे, तर त्याला सोनेरी कलरचा कपडा लावून आलेला आहे, तो कपडा काढून टाकला मी आणि साडीचा कपडा घेतलेला आहे गुंड्या बनवण्यासाठी। ही खालची बाजू आहे खड्ड्यावाली, ती वरची बाजू आहे। तर वरच्या बाजूला मी तो साडीचा कपडा असा तुकडा करून लावून घेतलेला आहे। त्याला पिळा घालायचा आणि फक्त दोरा गुंडाळायचा। त्याला दोऱ्याला गाठ पण मारायची गरज नाही, फक्त एकावर एक दोरा धरून गुंडाळायचा। आपल्याला जशा वाटन तशा गुंड्या आपल्याला बनवता येतात घरी। साडीचा कपडा काढायचा थोडासा जर कॉन्ट्रास्ट असेल तर, आणि मग त्याच्या गुंड्या बनवायच्या। गळ्याला बी त्याचा गुंड्यांचा वापर करता येतो, शो बटनाचा, भाईला पण त्याचा वापर करता येतो। त्या कपड्याला मी पिळा घालून त्याला दोरा गुंडाळते, फक्त जरा पक्का ओढून दोरा गुंडाळायचा, म्हणजे सुटणार नाही त्याच्यावर। तर ते झाकण येणारच आहे गुंडीचं, फक्त ते झाकण बसेपर्यंत
नंतर मग कपडा काही हलत नाही. ही गुंडी तयार झाली. आता जी खालची बाजू आहे, जी सुराखवाली, ज्याच्यातून आपण सुई वळतो, तर ते त्याच्यात टाकून असं दाबायचं. हाताने पटकन दाबल्या जातं, पण जरा इकडं एका बाजूला कपडा थोडा जाड आला आहे माझ्याकडनं, म्हणून मी ते कैचीने ठोकते, नाही तर ठोकायची पण गरज पडत नाही. अशा मी गुंड्या तयार करून घेतल्या. आणि वरती तर लावायची गरज नाही, कारण ते शोल्डरमध्ये जाणार आहे दाबण्यात. अशा 3 बाजूला मी 3 गुंड्या लावून घेतल्या. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा. धन्यवाद.